नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सातारा DCC बँक भरतीसाठी मराठी या विषयावरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले जातील या गोष्टीवरती चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. त्यासाठी लेटेस्ट जे पेपर झालेले आहेत यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांचा आपण समावेश करून 2 ते 3 प्रश्नपत्रिका ओपन करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये जर म्हटलं तर सातारा, अहमदनगर या जिल्ह्यांचे जे पेपर आहेत वर्कवेल नावाची कंपनी घेणार आहे. ज्या कंपनीने लेटेस्ट जर म्हटलं तर आपल्याला भंडारा जिल्ह्याचे पेपर घेतलेले बघण्यासाठी भेटतील, रत्नागिरी जिल्ह्याचे घेतलेले बघतील, त्यासोबतच ठाणे जिल्ह्याचे पेपर घेतलेले बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे, तर अशा प्रकारचे लेटेस्ट जेवढे पण पेपर आहेत यामध्ये आपण 30 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर कलेक्ट केलेले आहेत जे की वर्कवेल नावाच्या कंपनीने घेतलेले आहेत. आणि लेटेस्ट जर म्हटलं तर सातारा आणि त्यासोबत अहमदनगर या देखील जिल्ह्यांचे पेपर हीच कंपनी पेपर घेणार आहे. ठीक आहे, तर साताऱ्याचं जर म्हटलं तर 5 ते 9 या तारखेमध्ये पेपर आपल्याला झालेले बघण्यासाठी भेटणार आहेत. त्या हेतूने तुम्हाला मराठी विषयावरती जर म्हटलं तर कमीत कमी 15 प्रश्न विचारले जातील वर्कवेल या नावाच्या कंपनीच्या पॅटर्न नुसार. तर त्यानुसार तुम्हाला 15 पैकी 15 मार्क कसे मिळवायचे, कोणकोणत्या टॉपिक वरती भर द्यायचा, कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा यावरती चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. त्यासोबत आपण महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इतर चंद्रपूर म्हणा, रायगड म्हणा तर यांची देखील तयारी करत असाल तर त्याच्यासाठी मराठीवरती जे टॉपिक आहेत थोडेफार सारखेच आहेत, थोडे मागे पुढे होऊ शकतात, परंतु एक्झॅक्ट जर म्हटलं तर सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा जो पॅटर्न आहे वर्कवेल कंपनीज घेणार असल्यामुळे आपल्याला थोडासा सारखा बघण्यासाठी भेटणार आहे. तर संपूर्ण आपण स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. आता यामध्ये आपण मराठीवरतीच फक्त चर्चा करणार आहोत, कारण आपल्याला 15 पैकी 15 मार्क कसे मिळतील या गोष्टीवरती चर्चा करायची आहे. अशाच प्रकारे मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, त्यासोबत GK GS झालं आणि बाकी जर म्हटलं तर संगणक, त्यासोबत बँकिंगचे जे पण प्रश्न आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती देखील चर्चा आपण स्टेप बाय स्टेप आपल्या क्लासेसच्या माध्यमाने या चॅनलवरती माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला आता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर बघा, लेटेस्ट जे रत्नागिरीचे पेपर झालेले आहेत यातील जर म्हटलं तर एक शिपाईचा पेपर मी ओपन केलेला आहे आणि दुसरा जर म्हटलं तर आपल्याला हा लिपिक पदाचा पेपर बघण्यासाठी भेटेल. पुन्हा एक लिपिक आणि शिपाई पदाचा पेपर इथं ओपन करून घेतलेला आहे. तर सर्वप्रथम कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले गेले तर ते जाणून घेऊया. लेवल काय आहे, कसे प्रश्न विचारले गेलेत हे तुम्हाला समजून येणार आहे. पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, काळ ओळखा. काळावरती इथं प्रश्न विचारला गेलाय आणि आता सांगतोय शब्दांच्या जातीवरती. ठीक आहे, शब्दांच्या जातीवरती तुम्हाला कमीत कमी वर्कवेल ही कंपनी जर म्हटलं तर कमीत कमी 6 ते 7 प्रश्न विचारते मित्रांनो. एवढे नाही तर 5 प्रश्न तर 100% विचारते. त्यामुळे शब्दांच्या जाती हा जो आपला टॉपिक आहे तो व्यवस्थित अभ्यासा. त्यासोबत जर म्हटलं तर जास्तीत जास्त म्हटलं तर कधी 8 ते 9 प्रश्न देखील आपल्याला शब्दांच्या जाती याच टॉपिक वरती विचारलेले बघण्यासाठी भेटतात. त्यामुळे शब्दांच्या जाती हा जो मराठी व्याकरणातील आपला भाग आहे मित्रांनो तो व्यवस्थित अभ्यासा. इथं आता बघा, काळ ओळखा या टॉपिक वरती प्रश्न विचारलाय. इथे एक वाक्य दिलेलं आहे, आई त्या सरोवराच्या काठी बसे, अशा प्रकारचं एक वाक्य दिलेलं आहे. या वाक्याला जर आपण वाचलं तर आपल्याला हे भूतकाळाचं वाक्य आहे हे लगेच समजून येतं. म्हणजेच ऑप्शन सी हे जे वर्तमान काळ आहे हे इथं ऑप्शन कट झालं, भविष्य काळ आहे हे ऑप्शन कट झालं, पूर्ण भूतकाळाचं वाक्य दिसत नाही, यामध्ये हे भूतकाळाचं वाक्य इथं कट झालं. त्यानंतर आपल्याला रीती भूतकाळाचं हे वाक्य इथं समजून येत आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर होईल. पुढील बघा आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे. इथे म्हटलेलं आहे, नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाच्या जातीला काय म्हणतात. इथं इनडायरेक्ट जर विचार केला तर आपल्याला इथे एक व्याख्या विचारली गेली आणि शब्दांच्या जातीवरती डायरेक्ट प्रश्न विचारला गेलाय. तर यामध्ये विशेष नाम ते येणार नाही, कारण इथं नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाच्या जातीला म्हटलेलं आहे. त्यामुळे विशेष नाम होणार नाही, भाववाचक नाम होणार नाही, तर याला विशेषण म्हणतात. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचे इथे आपले योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल आणि सर्वनाम देखील
होणार नाही. आपल्याला नामाची, सर्वनामाची या सर्व व्याख्या किंवा त्याला ह्या व्याख्या कशा तयार होतात याच्याविषयी माहिती असणं गरजेचं असणार आहे. याच्यावरती तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातील. त्यासोबत आपल्याला क्रियापदाचे जेवढे पण महत्त्वाचे प्रकार आहे, क्रियापदाविषयी माहिती, अव्यय जेवढे पण आहेत ते देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. याच्यावरती वारंवार जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आपला टार्गेट आहे 15 पैकी 15 मार्क मिळवण्याचा. त्या हेतूने आपण मराठीचे 2 ते 3 क्लास घेणार आहे एवढ्या येत्या 2 ते 3 दिवसामध्ये, आणि त्यासोबत बाकीच्या विषयांच्या देखील क्लास आपण याच चॅनलवरती घेणार आहे. तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिला क्लिक करून घ्या. पुढील आपल्याला 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. द्विगुणित हे संख्या विशेषणाच्या कोणत्या प्रकारात येते? आता द्विगुणित म्हटलेले मित्रांनो, म्हणजेच इथं द्विगुण आपल्याला इथं समजून येतं हे गणनावाचक याच्यामध्ये येतं का? नाही. तर हे येतं आवृत्तीवाचक मध्ये. ठीक आहे, द्विगुणित हे आपल्याला सांगता येईल आवृत्तीवाचक या विशेषणाच्या प्रकारात येतं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आपले जेवढे पण इथं विशेषणाचे प्रकार आहे किंवा नामाचे प्रकार आहेत, जेवढे पण असतील सर्वनामाचे प्रकार, हे सर्व तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. सांगितल्याप्रमाणे शब्दांच्या जातीवरती खूप जास्त प्रश्न विचारले जातात. आता क्रमवाचक हे देखील होणार नाही आणि साकल्यवाचक हे देखील होणार नाही. ठीक आहे, चला पुढील 4 नंबरचा आता आपला प्रश्न चालू आहे बघा. 4 नंबरचा प्रश्न देखील सर्वनाम ओळखा यावरती विचारलाय. सांगितल्याप्रमाणे शब्दांच्या जातीवरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, गरजेल तो काय करील काय. ठीक आहे, अशा प्रकारचं इथे एक वाक्य दिलंय. या वाक्याचे आपल्याला संबंधी सर्वनाम ओळखायला सांगितलेलं आहे. तर वाक्य वाचताना थोडी बाय मिस्टेक झालेली आहे. गरजेल तो करील काय अशा प्रकारचं हे वाक्य दिलेलं आहे. तर आपल्याला इथं संबंधी सर्वनाम ओळखायला सांगितलेलं आहे. तर इथे आपल्याला संबंधी सर्वनाम विचारलेले आहेत. आता यामध्ये जर म्हटलं तर गरजेल हे तर होणार नाही, हे आपल्यालाही माहिती आहे. आता इथं संबंधी सर्वनाम विचारले त्यामुळे हेही होणार नाही. करील काय हे तर होणारच नाही आपल्याला, कारण हे सर्वनामामध्ये होईल का? नाही. त्यामुळे जर म्हटलं तर इथं गरजेल पर्याय दिले, त्यानंतर तो दिले, त्यानंतर आपल्याला इथं संबंधी सर्वनाम विचारले. त्यावरतून जो गरजेल तो करील काय अशा प्रकारचं हे वाक्य आपल्याला पूर्ण होताना दिसते. म्हणजेच जे संबंधित सर्वनाम आहे तेच विचारले, त्यामुळे ऑप्शन सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. आणि काय हे देखील होणार नाही. आपल्याला सर्वनामाचे प्रकार माहिती आहे, कोणकोणते सर्वनाम आहेत ते माहिती आहेत. त्यावरतून या प्रश्नाचं उत्तर सांगायला तुम्हाला काहीच अडचण नाही. मराठीवरती अतिशय सोपे सोपे प्रश्न विचारले जातात. जे टॉपिक मी तुम्हाला नोट करून देणार आहे, हा जो आपला 20 ते 30 मिनिटाचा क्लास होणार आहे, याच्यामध्ये जे टॉपिक मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही नोट करा, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. नक्कीच त्या टॉपिकवरती कमीत कमी 80 ते 90% प्रश्न विचारले जातील. म्हणजेच तुमचे 14 तरी मार्क इथं फिक्स व्हायला पाहिजे. ठीक आहे, याच्या खाली तुमचे मार्क यायलाच नाही पाहिजे. ठीक आहे, त्या हेतूने आपण हे क्लास सुरू केलेले आहेत टॉपिक वाईज. पुढे बघा आपल्याला पुन्हा सर्वनामाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. इथे बघा आपल्याला वाक्य काय दिलेलं आहे, गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे. या वाक्यातील आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. आता यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर हे आत्मवाचक सर्वनाम होते का? नाही. तर हे होते दर्शक सर्वनाम. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुरुषवाचक सर्वनाम देखील होत नाही, कारण इथे गंगा या नदीचा उल्लेख झालेला आहे. त्यानंतर संबंधी सर्वनाम होते का? नाही. यामध्ये कोणत्या प्रकारचं आपल्याला त्या प्रकारची क्रिया झालेली बघण्यासाठी भेटते का? नाही. म्हणजेच आपल्याला इथं दर्शक सर्वनाम येते हे समजून येत आहे. तर बघा, शब्दांच्या जातीवरती या टाईपचे आपल्याला जेवढे पण शब्दांच्या जाती आहेत त्याच्या ज्या पण उपजाती आहेत त्याच्यावरती थोडे जास्त प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटतात. तर आपल्याकडे 4-5 टॉपिक मी तुम्हाला देणार आहे, त्याचा डीप मध्ये अभ्यास करा. याच्यावरतीच तुम्हाला 14 ते 15 प्रश्न विचारले जातील. पुन्हा आपल्याला एक शब्द दिलेला आहे, स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकाराचे आहे अशा प्रकारचा इथं प्रश्न दिलेला आहे. स्वतः हे जर म्हटलं तर संबंधवाचक आहे का? नाही. तर हे आहे आत्मवाचक. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे आपले योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुरुषवाचक आणि आपल्याला हे देखील होणार नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. त्यानंतर चला पुढील प्रश्न आता आपण बघत आहोत. आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे, तो घोडा शर्यतीत पहिला आला. अशा प्रकारचं इथे हे वाक्य दिलेलं आहे. या वाक्यातील आपल्याला सर्वनामिक विशेषण ओळखायला सांगितलेलं आहे.
तर अशा प्रकारचे हा पिऊनचा पेपर आहे मित्रांनो, शिपाई या पदाचा पेपर आहे. अतिशय बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तुमचं जरी मराठी बेसिक जरी असेल, इंग्लिश बेसिक, गणित बुद्धिमत्ता बेसिक, तरी तुमचा पेपर अतिशय इझी लेवलचा असतो. तुम्ही आरामशीर जास्तीत जास्त स्कोर इथं करू शकता. लिपिक या पदाचा देखील पेपर हार्ड नसतो, फक्त मॅथ जे ठीक आहे, गणित जे आपला विषय आहे मित्रांनो, गणिताचे प्रश्न नक्कीच हार्ड लेवलचे तुम्हाला विचारले जातात. बाकी सर्व सब्जेक्ट बेसिक लेवलचे असतात मित्रांनो, बेसिक प्रश्न विचारले जातात. बाकीच्या विषयांवरती देखील आपण वेळेनुसार चर्चा करणारच आहोत. तर आता आपल्याला वाक्य काय दिलेलं आहे, तो घोडा शर्यतीत पहिला आला. या वाक्यातील सर्वनामिक विशेषण ओळखायला आपल्याला सांगितलेलं आहे. तर आता सर्वनामिक विशेषण काय होईल, घोडा होईल का, नाही. तर आपल्याला सांगता येईल तो, कारण इथं तो घोडा म्हटलेला आहे. तर हे झालं सर्वनामिक विशेषण मित्रांनो. पहिला आला हे देखील होणार नाही. ठीक आहे, तर तो म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर होणार आहे. तर बघा, चला पुढील आता आपण प्रश्न बघत आहोत. आता त्या अगोदर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देत आहे मित्रांनो. जर तुम्ही कोणत्याही डीसीसी बँक भरतीची तयारी करत असाल, यामध्ये अहमदनगर म्हणा, सातारा म्हणा, ठीक आहे, तर यामध्ये जर म्हटलं तर कॉमनली तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात हे माहिती असणं गरजेचं असणार आहे. या टॉपिकवरती ऑलरेडी आपण बहुतेक वेळेस चर्चा केलेलीच आहे, परंतु आता पेपर खूपच जवळ आलेत, त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला त्याच्याविषयी माहिती देऊन घेतो. तर बघा मित्रांनो, वर्कवेल ही जी कंपनी आहे, आता लेटेस्ट जेवढे पण पेपर झालेले आहेत, त्यामध्ये भंडारा, रत्नागिरी, त्यासोबत ठाणे म्हणा, या जिल्ह्यांचे जे पेपर वर्कवेल नावाच्या कंपनीने घेतलेले आहेत. तर हे पेपर अजून जर म्हटलं तर साताऱ्याचे वर्कवेल कंपनी घेणार आहे. अहमदनगरचे देखील सांगितल्याप्रमाणे वर्कवेल ही कंपनीच पेपर घेणार आहे. आता या कंपनीने जेवढे पण पेपर घेतलेले आहेत, त्यांचं जर आपण एकत्रित स्वरूप बघितलं, तर माझ्या अंदाजानुसार जे मी स्वरूप बघितलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला सांगत आहे, मराठी या विषयावरती कमीत कमी सांगतोय 15 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर इंग्रजी या विषयावरती 15 प्रश्न विचारले जातात. त्यासोबत बुद्धिमत्ता, ठीक आहे, बुद्धिमत्तावरती 10 प्रश्न आणि गणितावरती एकूण 15 प्रश्न. अशा प्रकारचे हे टोटल प्रश्न विचारले जात आहेत. आणि संगणक हा विषय देखील महत्वाचा आहे, याच्यावरती 10 प्रश्न. टोटल आपण ही कॅल्क्युलेट केली, ठीक आहे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि यामध्ये संगणक ऍड केलं. हे जरी आपण एवढंच ऍड केलं तर एवढ्यांची टोटल होते 55, ठीक आहे, आणि टोटल जर केली तर 65 आपली टोटल होते. म्हणजेच हे जे सब्जेक्ट आहेत हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे, स्कोर वाढवण्यासाठी आणि आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी. कारण यामध्ये मराठीचे टॉपिक सारखे आहेत, इंग्लिशचे टॉपिक सारखे आहेत, गणित बुद्धिमत्ताचे देखील टॉपिक सारखेच आहेत. ठीक आहे, याचा तुम्ही टार्गेट करून अभ्यास करू शकता. संगणकाचे देखील काही टॉपिक सारखे आहेत, याच्यावरती देखील आपण 2-3 क्लास घेतलेले आहेत आपल्या चॅनलवरती. तर तुम्ही हा टार्गेटेड अभ्यासक्रम इथं करू शकता, कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करू शकता. त्यासोबत आता बाकीचं जर म्हटलं तर याच्यामध्ये बँकिंग झालं, सहकार झालं, ठीक आहे, त्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्था झालं, ठीक आहे, आणि त्यासोबत आपल्याला हे संगणक झालं, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. आणि याच्यामध्ये सामान्य ज्ञान झालं, पूर्ण सामान्य ज्ञान, आणि त्यासोबतच चालू घडामोडी. हे पूर्ण जीके जीएस आहे, ठीक आहे, जीके म्हणा किंवा जीएस म्हणा, याच्यावरती टोटल 25 राहिलेले प्रश्न विचारले जातात. हे वर्कवेलचा पॅटर्न सांगत आहे मित्रांनो, ठीक आहे, वर्कवेल या पॅटर्न नुसार तुम्हाला प्रश्न विचारत आहे. आता याच्यानुसार जर विचार केला तर आपल्याला हे जे सब्जेक्ट आहे याच्यावरती एवढे प्रश्न, बाकीचे जे राहिले जीके जीएस याच्यावरती तुम्हाला 25 प्रश्न याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण आलं. यामध्ये बँकिंग सहकार झालं, ग्रामीण अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान, याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, त्यासोबत लेटेस्ट चालू घडामोडी, हे सर्व झालं मित्रांनो. तर याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही पहिले हे करायला पाहिजे आणि बँकिंगकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. आता हे जे 25 प्रश्न विचारले जातात याच्यापैकी बँकिंग वरती कमीत कमी 15 प्रश्न, ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती 5 ते 6 प्रश्न, आणि बाकीचे 5 ते 6 प्रश्न या सामान्य ज्ञान याच्यामध्ये पूर्ण आपल्याला झालं. याच्यामध्ये जेवढं पण इतिहास, भूगोल झालं, चालू घडामोडी झालं, यांचा समावेश. टोटल या स्वरूपामध्ये पेपरचं स्वरूप आपल्याला बघण्यासाठी भेटतं. त्या हेतूने तुम्हाला अभ्यास करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स उपलब्ध करून देत आहोत. नोट्स विषयी माहिती सांगायचं म्हटलं तर आपण या नोट्स कोणत्याही डीसीसी बँक भरतीसाठी वापरू शकता. लेटेस्ट जर म्हटलं तर आता अहमदनगर म्हणा, सातारा म्हणा, आणि तर इतर तुम्ही कोणत्याही डीसीसी बँक भरतीची तयारी करत असाल तर देखील या नोट्स खूपच महत्त्वाच्या असणार आहेत.
यामध्ये आपण लेटेस्ट झालेला क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देतोय. एकूण 44 आपल्याला क्वेश्चन पेपर भेटून जातील. त्याचसोबतच 4 ते 5 विषयांच्या नोट्स देखील उपलब्ध करून देत आहोत. सर्व टॉपिक नुसार असणार आहे आणि ज्या प्रश्नपत्रिका लेटेस्ट झालेल्या आहेत प्रिव्हियस इयरच्या या तुम्हाला 44 भेटतील. याच्यामध्ये 30+ प्रश्नपत्रिका वर्कवेल या कंपनीनेच घेतलेल्या आहेत मित्रांनो. जर तुम्ही सातारा अहमदनगर जिल्ह्याची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण जे टॉपिक आहे ते त्यांचा अभ्यास करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला या क्वेश्चन पेपर इतर कोणत्याच ठिकाणी भेटणार नाही. कारण सर्वप्रथम आपणच आपल्या टीम सोबत या कलेक्ट केलेल्या आहेत, तर सर्व शिफ्टच्या क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. तर यामध्ये टोटल 44 क्वेश्चन पेपर आणि 4 ते 5 विषयांच्या नोट्स यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, लेटेस्ट 2 वर्षाचा आणि IMP GK चा समावेश आपण केलेला आहे. ठीक आहे. तर हे सर्व काही स्टडी मटेरियल अतिशय कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देतोय. क्वेश्चन पेपरचं संपूर्ण आपल्याला माहिती इथं दिलेली आहे. ठीक आहे. तर यांची सर्वांची एकत्रित किंमत आपण ठेवलेली आहे ₹198. ठीक आहे. ₹198 तुम्हाला कुठं करायचं? फोन पे, गुगल पेच्या माध्यमाने. याच्यासाठी इथं नंबर दिलेला आहे 91 39 64 31 99. या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे. याच नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये तुम्हाला भेटतील व्हॉट्सअपवरती. ठीक आहे. PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला शेअर केल्या जातील आणि त्याच सोबत एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील तुम्हाला दिली जाईल या नोट्स सोबत. तिथे सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील. लेटेस्ट जर म्हटलं तर तुम्ही अहमदनगर जिल्ह्याची तयारी करत असाल तर साताऱ्याचे लेटेस्ट सर्व पेपर फ्रीमध्ये तिथे भेटून जातील आणि इतर जे स्टडी मटेरियल आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती उपलब्ध करून दिली जाईल. तर नोट्ससाठी आणि त्यासोबतच सर्व अपडेटसाठी आपला हा व्हॉट्सअप ग्रुप आणि नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. तर लवकरात लवकर 198 पेमेंट तुम्ही या नंबरवरती करू शकता आणि नोट्सला जॉईन होऊ शकता मित्रांनो. पेमेंट याच नंबरवरती करायचंय आणि याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट देखील पाठवायचा आहे. तर चला आता पुढील आपण प्रश्न बघत आहोत. पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत. पुढील प्रश्न दिलेला आहे, देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते? अशा प्रकारचा प्रश्न इथं दिलेला आहे. तर इथं अनेक वचनावरती प्रश्न आलेला आहे. आता पहिला टॉपिक, जसे मी तुम्हाला टॉपिक सांगत आहे ते तुम्ही नोट करून घ्या. आता इथून मागे आपण जर बघितलं तर बघा, पहिला आपल्याला प्रश्न कशावरती विचारला गेला होता? तर बघा हा पहिला प्रश्न आहे. काळावरती तुम्हाला प्रश्न विचारला गेलाय. तर काळ या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. काळ हा टॉपिक तुम्ही नोट करा. शब्दांच्या जाती हा 2 नंबरचा आपला टॉपिक झाला. ठीक आहे. काळ, त्यानंतर काळ झाल्यानंतर शब्दांच्या जाती. ठीक आहे. शब्दांच्या जाती आणि त्यानंतर 3 नंबरचा जो टॉपिक आहे वचन. ठीक आहे. आता वचन यामध्ये काही अशा प्रकारचे शब्द आहेत की तिथे आपण चुका करतो. ठीक आहे. तर वचन वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर बघा व्यवस्थित तुम्ही वचन हा टॉपिक अभ्यासा. ठीक आहे. तर बघा आपल्याला देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते असं विचारलंय. तर देवा होणार नाही, देव्या पण होणार नाही, देवे पण होणार नाही. तर देव या शब्दाचं अनेक वचन देव हाच शब्द आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर या टाईपचे फसवणारे प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटतील, फसवणारे शब्द बघण्यासाठी भेटतील. तर वचन या टॉपिक वरती सुद्धा तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. तर हा 3 नंबरचा टॉपिक तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या. पुन्हा वचनवरतीच प्रश्न विचारला गेलाय. तुझा या शब्दाचे अनेक वचन कोणते? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर तुझी हा होईल का? नाही. तुझे होईल का? नाही. तुमचा होईल का? सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर. आणि त्यानंतर आपल्याला शेवटचा पर्याय दिलेला आहे, यापैकी कोणतेच ग्राह्य नाही. ठीक आहे. तर बघा तुझा या शब्दाचं अनेक वचन तुमचा होतं. ठीक आहे. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक C या प्रश्नाचं इथे आपले योग्य उत्तर होत आहे. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढे बघा पुन्हा एकवचनीवरती प्रश्न विचारला गेलाय. तू या सर्वनामाचे आपल्याला चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते? अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर तू या शब्दाचं म्हटलेलं आहे चतुर्थी विभक्तीतील. आता यामध्ये तुशी होईल का? नाही. त्यानंतर तुझशी होईल का? नाही. तर तुझला होईल. ठीक आहे. कारण चतुर्थी विभक्तीतील म्हटलेलं मित्रांनो. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक C या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. तुझ्यात होईल का? नाही. हे देखील पर्याय इथं होत नाही.
आपल्याला जे पण महत्त्वाचे टॉपिक सांगितले आतापर्यंत ते एकदम डीप मध्ये अभ्यासा. त्याचे जेवढे पण प्रकार आहेत ते कसे पडतात, ते कसे ओळखायचे हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. याच्यावरती तुमचा जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. पुन्हा जर म्हटलं तर एकवचनी रूप कोणते अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. शब्द दिलेला आहे युवती. युवती या शब्दाचं आपल्याला एकवचनी रूप कोणते हे ओळखायचं आहे. तर यामध्ये युवत्या दिलंय, त्यानंतर युवती दिलंय, त्यानंतर युत्या दिले आणि त्यानंतर यापैकी कोणतेच नाही अशा प्रकारचा पर्याय दिलेला आहे. तर युवती या शब्दाचं जर म्हटलं तर अनेकवचनी हाच शब्द होतो मित्रांनो. अशाच प्रकारचे भरपूर फसवणारे शब्द आहेत जे आपण आपल्या नोट्स दिलेले आहेत. याच्यामध्ये मराठीच्या नोट्समध्ये हे सर्व शब्द IMP जेवढे पण आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नोट्स तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. पुढील बघा, पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, शब्दातील संधी विग्रह करा. आपल्याला संधीवरती खूप वेळा प्रश्न विचारले जातात लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांसाठी. तर 4 नंबरचा टॉपिक असणार आहे संधी. संधी या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. विग्रह करा, संधी ओळखा या टाईपचे प्रश्न तुम्हाला खूप वेळा विचारले जातात. तर याच्यासाठी तुम्हाला संधी हा टॉपिक महत्त्वाचा असणार आहे. बाकीचे जे टॉपिक आहेत त्यांच्यावरती देखील थोडंफार लक्ष राहून द्यायचंय, परंतु वारंवार ज्या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत ते टॉपिक थोडे जास्त अभ्यासायचे जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर बघा, आपल्याला संधी विग्रह आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे प्रत्येक या शब्दाचा. प्रत्येक शब्द दिलेला आहे म्हणजेच इथं प्रत प्लस एक होईल का, नाही. तर बघा, प्रत्येक या शब्दाचा संधी विग्रह होतो प्रति. ठीक आहे, प्रति प्लस एक. तर ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे आपले योग्य उत्तर होणार आहे. प्रत्यय प्लस एक हे देखील होणार नाही. प्र प्लस त एक अशा प्रकारचं देखील होणार नाही. याच्यासाठी हे जे IMP प्रश्न आहेत मित्रांनो, IMP शब्द आहेत संधी विग्रह मधील, ते देखील आपण आपल्या मराठी नोट्स मध्ये भरपूर दिलेले आहेत. तिथून तुम्ही ते पाठ करा. त्यांचा संधी विग्रह कसा केलाय एकदा जरी नजर घातली तरी तुम्हाला लगेच समजून येईल. आणि बाकीचे सोपे सोपे प्रश्न आहेत. ठीक आहे, सोपे सोपे शब्द आहेत जे की तुम्ही लगेच सोडू शकता. पुढे बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, शब्दातील संधी विग्रह करा. पुन्हा एक शब्द दिलेला आहे गायन. ठीक आहे, गायन या शब्दाचं जर म्हटलं तर गौ प्लस अन अशा प्रकारचा संधी विग्रह होतो, जे की आपण आपल्या नोट्स मध्ये भरपूर अशा प्रकारचे शब्द दिलेले आहेत जे की चुकवतात आपल्याला. आता कुठं जर आपण थोडक्यात विचार केला तर काही विद्यार्थी तर गाय प्लस न अशा प्रकारचं करतील. ठीक आहे, तर हे असं होत नाही. गई प्लस अन अशा प्रकारचं होतं, हे देखील होणार नाही. हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे देखील नाही, हे देखील नाही. तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. चला पुढील प्रश्न बघूया. तर बघा, पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, क्षण प्लस एक. ठीक आहे, या शब्दापासून होणारी संधी ओळखा. आता आपल्याला विग्रह नाही, संधी ओळखायला सांगितलेली आहे. तर आता यामध्ये जर म्हटलं तर क्षण प्लस एक या शब्दाची संधी यामध्ये क्षण एक होईल का, नाही. तर इथं आपलं हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे क्षणिक. ठीक आहे, अशा प्रकारचं म्हणजेच आपल्याला एकत्रित होणारी यापासून संधी आपल्याला ओळखायला सांगितली होती. तर क्षणिक हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे देखील आपल्याला या शब्दाची आपल्याला संधी सोडवायला सांगितलेलं आहे. शब्द काय दिलेला आहे, मन पटल. ठीक आहे, मन पटल अशा प्रकारचा इथं शब्द दिलेला आहे. तर आपल्याला संधी सोडवायला सांगितलेलं आहे, तर इथं आपल्याला अर्धा इसचा भाग येतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर यापासून हे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे, तर यामध्ये मंस आणि प्लस आपल्याला पटल. ठीक आहे, तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. ठीक आहे, मानस पटल होईल का, नाही. तर इथं मनस, कारण इथं स अर्धाच आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, तर स अर्धाच येतो त्याच्यामुळे मन स अर्धा प्लस पटल हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा, पुढील देखील प्रश्न आपल्याला संधीवरतीच विचारला गेलाय. तर बघा, तुम्हाला सांगतो याच्यावरती जर म्हटलं तर वर्कवेल ही जी कंपनी आहे, जेवढे आतापर्यंतचे लेटेस्ट पेपर आहे, यांनी जर एखादा टॉपिक बघितला तर त्याच टॉपिक वरती 4-5 प्रश्न विचारते आणि काही महत्त्वाचे टॉपिक सोडून देते. या अशाच प्रकारच्या आतापर्यंतचे पेपर घ्यायचं यांचं काम चालू आहे.
एखादा टॉपिक बघितला तर त्याच टॉपिकच्या मागं लागायचं आणि त्याच्यावरतीच 4 ते 5 प्रश्न विचारायचे. अशा प्रकारचा यांचा पॅटर्न आहे. तर जे टॉपिक मी तुम्हाला देत आहे त्याच्यासाठी क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. आता मराठीवरती आपण यामध्ये जर म्हटलं तर आतापर्यंत 4 टॉपिक झाले. व्हिडिओ संपेपर्यंत 6 ते 7 टॉपिक होतील आणि याच्या व्यतिरिक्त जास्त काही टॉपिकवरती प्रश्न विचारले जात नाही. याच्यासाठी आपण भरपूर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत आहोत. या प्रश्नपत्रिका चाळा, त्यांचा सराव करा आणि त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला 90% तरी विचारले जातील मित्रांनो. त्यासाठी क्वेश्चन पेपर अतिशय महत्त्वाचे असणार आहे. तर बघा आपल्याला याची देखील संधी कोणती होईल ते आपल्याला विचारायला सांगितलेले आहेत मित्रांनो. सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे. तो ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे इथे आपले योग्य उत्तर होत आहे. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? मराठी भाषेवरती प्रश्न विचारला गेलाय. आता याचं उत्तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही मित्रांनो. आपल्याला अ दिलंय, वर्णमाला लिपी, ब दिलंय, देवनागरी लिपी आणि पुढे आपल्याला दिलंय बाळबोध लिपी आणि आदर्श लिपी. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल ब बरोबर आहे, त्यासोबत आपल्याला क देखील बरोबर आहे. म्हणजेच ब आणि क हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच हे होईल का नाही, ब आणि क म्हणजेच ऑप्शन क्रमांक इथं ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होत आहे. पुढील प्रश्न बघा, व्यंजनात टिंब मिळवून अक्षर तयार होते. आता हे तर सर्वांनाच माहिती आहे, व्यंजनात. ठीक आहे, व्यंजन प्लस स्वर आणि बरोबर काय तयार होते? अक्षर. ठीक आहे, व्यंजनात टिंब म्हणजेच स्वर मिळून. आता हे आपल्याला काही सांगण्याची गरज नाही, बेसिक लेवलचा प्रश्न विचारला गेलाय. वर्ण होईल का? नाही, शब्द अनुस्वार हे होणार नाही, तर स्वर मिळून अक्षर तयार होत असते मित्रांनो. पुढे बघा, पुढील देखील अतिशय सोपे प्रश्न इथे विचारले गेलेत मित्रांनो. तर वर्ण म्हणजे टिंब होत. ठीक आहे, म्हणजेच वर्ण आपल्याला विचारलंय वर्ण म्हणजे काय. तर हे असतात ध्वनी रूपे मित्रांनो. अक्षरे असतात का? नाही, शब्द रूपे नाही, तर हे ध्वनी रूपे असतात. या टॉपिक वरती आपण जर म्हटलं तर हे बेसिक जे आपले महत्वाचे पॉइंट आहेत या पहिल्याच पेज वरती आपण आपल्या नोट्स मध्ये दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर वर्ण हे ध्वनी रूपे असतात. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही? अनुनासिकावरती प्रश्न आलेला आहे. तर हे बेसिक लेवलचे प्रश्न आहेत. अनुनासिक कोणती आपल्याला हे माहिती असणं गरजेचं असणार आहे. याचे प्रकार हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर यामध्ये न होणार नाही. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये जर म्हटलं तर न हे देखील होणार नाही, ड पण होणार नाही. इथं अनुनासिक नाही म्हटलेलं ही गोष्ट लक्षात घ्या. तर ह्या आहेत आणि हे नाहीये, म्हणजेच ने हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होत आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढे बघा, रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावरती झाली? तर आता इथून पुढे जर म्हटलं तर जीके ला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर जीकेचे प्रश्न होते, आपण यामध्ये काही चर्चा करणार नाहीये. सांगितल्याप्रमाणे जीके वरती थोडेसे कमी प्रश्न विचारले जातात. तर चला आता बघूया मराठी विषयावरती किती प्रश्न आले होते. तर बघा इथे 1, त्यानंतर 2, त्यानंतर इथे 3, त्यानंतर पुढे बघा हा 4. ठीक आहे, त्यानंतर हा 5, 6, 7, त्यानंतर 8, 9, 10, 11, 12, 13, 14, त्यानंतर 15, 16, 17, 18, 19 आणि 20. बघा, या क्वेश्चन पेपर ही लिपिक पदाची नाहीये, शिपाई या पदाची क्वेश्चन पेपर आहे. शिपाई या पदामध्ये जर म्हटलं तर 20 क्वेश्चन मराठी या विषयावरती आलेले आहेत. आता तुम्हीच समजू शकता मराठी विषय तुम्हाला किती सोपा आहे आणि किती जास्तीत जास्त प्रश्न इथं विचारले जात आहे. ठीक आहे,
तर बघा ही शिपाई पदाची क्वेश्चन पेपर आहे. आता लिपिक या पदाची लेटेस्ट झालेली आहे. आता रत्नागिरीची एकाच शिफ्टचे हे पेपर मी ओपन केलेले आहेत. ठीक आहे. शिपाई पदाचा रत्नागिरीचं लेटेस्ट झालेलं क्वेश्चन पेपर हे आपण बघत आहोत. आता रत्नागिरीच जिल्ह्याची शिपाई पदाची झाली. आता लिपिक या पदाची क्वेश्चन पेपर आपण बघूया. त्यानंतर शिपाई पदाची देखील आहे. ठीक आहे. याच्यावरती देखील आपण चर्चा करूया. परंतु आपले जे महत्त्वाचे टॉपिक येतात ते आपण इथं जाणून घेत होतो. 4 ते 5 टॉपिक मी तुम्हाला इथं दिले. त्यानंतर मराठीवरती एकत्रित एखादा प्रश्न विचारला जातो. यामध्ये आपल्याला जसं की मराठी भाषेची लिपी कोणती याच्यावरती प्रश्न विचारला जातो. जसं की लिपीवरती इथं ऑलरेडी प्रश्न आलाय. त्यानंतर मराठी भाषेच्या रिलेटेड प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आपल्याला यामध्ये जेवढे पण मराठी भाषेवरती महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण ऑलरेडी आपल्या नोट्समध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. तर या टाईपचे मराठीवरती तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत. ग्रामर ऑलरेडी कोणकोणते विचारले जातात याच्यावरती देखील प्रश्न विचारले गेलेत. आता वर्णावरती प्रश्न विचारला गेलाय. आता वर्ण याच्यावरती तुम्हाला प्रश्न जो पहिलाच आपला टॉपिक आहे हे ऑलरेडी आपल्याला बेसिक मराठीचं ऑलरेडी माहित असतं. याच्यावरती प्रश्न विचारले गेले. म्हणजे महत्त्वाचे जे टॉपिक होते ते तुम्ही ऑलरेडी इथं नोट करून घेतलेले आहेत. ठीक आहे. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. आता लिपिक या पदाचा पेपर आपण बघत आहोत. तर बघा इथून खाली जर म्हटलं तर मराठी या प्रश्नाला इथं सुरुवात झालेली आहे. तर आपण जास्त प्रश्न वाचत बसणार नाही. फक्त प्रश्न, उत्तर आणि टॉपिक या सिरियलमध्ये आता आपण बघूया. जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला कव्हर करता येतील. ठीक आहे. तर बघा आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला इथे काही व्यंजन दिलेत. तर यांना काय म्हणतात हे आपल्याला विचारलेलं मित्रांनो. ठीक आहे. यामध्ये आपल्याला सर्व अर्ध दिलेले आहेत मित्रांनो. यामध्ये य, र, ल, व. ठीक आहे. या व्यंजनांना काय म्हणतात? तर यांना आपल्याला यांचा पाय मोडलेला दिसतोय मित्रांनो. तर यांना उष्म म्हणता येईल का? नाही. विसर्ग देखील म्हणता येणार नाही. स्वरादी देखील म्हणता येणार नाही. तर अर्ध स्वर हे आपल्याला म्हणता येतील. कारण यामध्ये य, र, ल, व यांचा समावेश झालेला आहे. तर या व्यंजनांना काय म्हणतात? अर्धस्वर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आता यामध्ये अर्धस्वर कोणकोणते, याचे प्रकार कोणते, याच्यावरती आपण सेपरेट जे पण आहेत ते आपण आपल्या नोट्समध्ये दिलेले आहेत. तर हे तुम्ही व्यवस्थित जाणून घ्या मित्रांनो. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला जे मराठीचे बेसिक 2-3 टॉपिक आहे त्यामध्ये वर्ण झालं, स्वर झालं, हे जे महत्वाचे आहेत. आता वर्ण आणि स्वर, व्यंजन. ठीक आहे. व्यंजन हे जे आपले बेसिक आहेत मराठीचे पहिलेच आपल्या याच्यामध्ये आपण ज्याला अभ्यासतो. तर आपली जी 12 कडी आहे, आता 14 कडी म्हणायला हरकत नाही. तर 12 कडीमधील वर्ण, स्वर, व्यंजन हे जे आहेत व्यवस्थित अभ्यासा. याच्यावरती तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 प्रश्न विचारले जातातच. जसे की ते या व्यंजनांना काय म्हणतात. तर यामध्ये वर्ण, स्वर झालं, व्यंजन झालं, हे जे पण आहेत ते व्यवस्थित अभ्यासा. हा जो आपला एकत्रित एक टॉपिक होतो हा व्यवस्थित अभ्यासा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारले जात आहेत मित्रांनो. यामध्ये स्वर किती, नवीन स्वर किती, ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात मराठीवरती. हा एक झाला आपला पुढील टॉपिक. ठीक आहे. लगेच नोट करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. त्यानंतर पुढे बघा. आता आपल्याला पुढे जर म्हटलं तर संधी ओळखण्यासाठी प्रश्न विचारला गेलाय. इथे आपल्याला अ दिलंय, इथं ब दिलंय, त्यानंतर इथं क अशा प्रकारचं दिलंय. ठीक आहे. तर आपल्याला उत्तर खाली दिलेले आहेत. तर आपल्याला बरोबर संधी कोणती ते ओळखायला सांगितलेलं आहे. तर इथं आपल्याला जर म्हटलं तर वाक्ताडण दिलंय, तर याची संधी जर म्हटलं तर आपल्याला ही बरोबर दिसत आहे. त्यानंतर याची देखील संधी जर म्हटलं तर आपल्याला याची देखील संधी ही बरोबर दिसत आहे आणि याची देखील जर म्हटलं तर बरोबर दिसत आहे. फक्त इथं अंतर नसल्यामुळे आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं, काही अडचण नाही. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर सर्व ज्या संधी आहेत ते योग्य दिसत आहेत. याच्यावरतून जर म्हटलं तर केवळ अ होईल का? नाही, हे देखील होणार नाही, हे देखील होणार नाही. तर ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे आपले योग्य उत्तर होत आहे. तर बघा लिपिक या पदावरती सुद्धा सुरुवात जर म्हटलं तर आपल्याला स्वर, व्यंजन याच्यावरती झालेले, वर्णांवरती आले आणि त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला इथून खाली लगेच संधीला सुरुवात झालेली आहे. म्हणजे संधी टॉपिक ऑलरेडी आपण नोट करून घेतलेला आहे आपल्या IMP टॉपिक मध्ये. पुन्हा पुढील प्रश्न इथं आपल्याला संधीवरतीच विचारलाय. इथं आपल्याला एक शब्द दिलेला आहे विपदकाळ. ठीक आहे. अशा प्रकारचा आणि या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. यामध्ये वितलकाल होईल का? नाही. ठीक आहे. सॉरी, विपदकाल. ठीक आहे. तर हे होईल का? नाही. त्यानंतर व्युप आपल्याला दिले आणि पुढे तत्काल दिले, हे देखील होणार नाही. तर आपलं ऑप्शन क्रमांक जे आहे सी ही आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कारण इथं व्युप, ठीक आहे, हे व्युप आणि अर्ध जर म्हटलं तर द चा समावेश आहे. कारण इथं आपल्याला द येतो आणि प्लस काल हे होईल कारण इथे आपल्याला ते पुढे जाऊन जोडतं.
तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर पोट जर म्हटलं तर आपल्याला कोणत्या पोट शब्दाने केली जाते, तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. आता पुढे जर म्हटलं तर खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून आपल्याला म्हटलेलं आहे तयार होणार आहे आपल्याला जोड शब्दाचा आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. जोड शब्दावरती प्रश्न विचारला गेलाय अतिशय आपल्याला बेसिक लेवलचा. आता इथे जर म्हटलं तर हे दोन शब्द दिले, त्याचे जर म्हटलं तर वधू दिले आणि आगमन दिले. तर आपल्याला वधू प्लस आगमन याच्यामध्ये वधू गमन होईल का नाही, ठीक आहे. त्यानंतर वधू आगमन हेच होईल का नाही, मग एकच शब्द झाला असता. तर इथं आपल्याला ऑप्शन क्रमांक हे होईल, ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर झालेलं बघण्यासाठी भेटेल. बेसिक लेवलचे प्रश्न विचारले जातात. यानंतर अजून एक टॉपिक नोट करून घ्या. आता मागे जर म्हटलं तर वचनावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्यासोबत लिंगावरती देखील तुम्हाला प्रश्न बहुतेक वेळेस विचारले जातात. लिंग हा टॉपिक एक महत्वाचा आहे. हा लगेच तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करा आणि त्याच्यावरती व्यवस्थित अभ्यास करा. याच्या व्यतिरिक्त प्रत्यय झालं, अव्यय झालं, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. विभक्ती झालं, हे टॉपिक आहेत. याच्यावरती देखील लिपिक या पदासाठी प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, य, त्य, या. आपल्याला अशा प्रकारचा प्रत्ययाने साधलेली संस्कृत धातू साधित नपुंसकलिंग आपल्याला म्हटलेले असतात. तर या नियमात न बसणारे पुढीलपैकी कोणती उदाहरणे नाही म्हटलेले. तर कोणती उदाहरणे, यामध्ये कृत्य येतं, सत्य येतं आणि कार्य येतं. तर कृती येत नाही, ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. बघा पुढे सांगितल्यानंतर विभक्ती हा एक टॉपिक तुम्ही लगेच नोट करून घ्या. विभक्ती ओळखा आणि त्यासोबत प्रत्यय, प्रत्यय यावरती तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारला जातो. तर प्रत्यय टॉपिक व्यवस्थित एक नोट करून घ्या, याचा देखील तुम्ही अभ्यास करायचा. विभक्ती ओळखण्यासाठी बहुतेक वेळेस तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर इथे जर म्हटलं तर आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, तेंडुलकरने शतक ठोकले. तर या वाक्यातील आपल्याला कर्त्याची विभक्ती ओळखायला सांगितलेली आहे. कर्त्याची म्हटलेलं आहे प्रथमा होईल का नाही, तृतीया द्वितीया होणार नाही, तर षष्टी येईल. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे बघा प्रत्ययावरती प्रश्न विचारला मित्रांनो. तर आपल्याला म्हटलेलं आहे त हा कोणत्या विभक्तीचा आपल्याला प्रत्यय आहे, ठीक आहे. तर इथे विभक्तीचा प्रत्यय विचारले मित्रांनो. तर हे टॉपिक तुम्ही एकत्रित नोट करून घ्या, याच्यावरती या टाईपचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये तृतीय होईल का नाही, चतुर्थी नाही होणार, तर होईल सप्तमी, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तृतीया देखील इथं होणार नाहीये, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आता पुन्हा आपल्याला कोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारला गेलाय, लिंगावरती, ठीक आहे. पुरलिंगी नावाचे आपल्याला म्हटलंय सामान्य रूप पुढीलपैकी कोणते आपल्याला ते विचारले, ठीक आहे. तर बघा काही अपवाद वगळता पुरलिंगी नामाचे सामान्य रूप आपल्याला पुढीलपैकी जे दिलेले आहेत यामध्ये अ ब क हे जे दिलेत, नाही तर अ आ काय म्हटलेलं अ ब, त्यानंतर इथं बघा ड दिले, इथं क दिले, ठीक आहे. अशा प्रकारचा तर कोणते आपल्याला बनते ते विधान ओळखायला सांगितलेलं आहे. तर बघा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. काही अपवाद वगळता पुरलिंगी नामाचे सामान्य रूप पुढील प्रमाणे बनते ते विधाने, आपल्याला ते विधाने ओळखायचे. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला पूर्ण जर म्हटलं तर इथं एक ज्यांचे जे पण महत्वाचे टॉपिक आहेत ते नोट करून दिलेले आहेत. यामध्ये आपण यांचं जे पण महत्वाचे रूप आहेत ते इथं बघण्यासाठी भेटतील, ठीक आहे. यामध्ये जर म्हटलं तर अ दिलंय, त्यानंतर आ दिलंय, उ दिलंय, यांचं पूर्णच आपल्याला त्यांची माहिती दिली, ठीक आहे. ई दिलंय, ठीक आहे. वा दिलंय, तर या टाईपचे. तर यामध्ये जर म्हटलं तर एकत्रित आपण जर बघितलं तर कोणकोणतं बनत आहे, मग अ आणि क, ठीक आहे. अ आणि क हे बनत आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक जर म्हटलं तर सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होत आहे. म्हणजे हा देखील एकत्रित जर म्हटलं तर लिंग यावरती प्रश्न विचारला गेला, ठीक आहे. लिंगावरती इथं प्रश्न विचारलेला बघण्यासाठी भेटेल. पुढे जर म्हटलं तर पुन्हा शब्दांच्या जातीवरती प्रश्न विचारायला सुरुवात झाली मित्रांनो, ठीक आहे. शब्दांच्या जाती इथून लगेच सुरुवात झाली. इथं आपल्याला बघा काय वाक्य दिलंय, दारात कोण आहे रे, प्रश्नचिन्ह दिले पुढे. या वाक्यातील आपल्याला कोण हा शब्द कोणते सर्वनाम आहे ते आपल्याला ओळखायला सांगितले, म्हणजे सर्वनामाच्या प्रकारावरती प्रश्न विचारला गेलाय, ठीक आहे. त्यामध्ये जर म्हटलं तर संबंधी सर्वनाम दिले नाही होणार, सामान्य सर्वनाम हे देखील होणार नाही. तर प्रश्नार्थी आपल्याला प्रश्नचिन्ह दिले म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम हे आपल्याला सांगता येईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे जर म्हटलं तर पुन्हा आपल्याला वचनावरती इथं बघा
एकवचनी शब्दाचा आपल्याला म्हटलेला आहे विशेषणाचा प्रकार ओळखा. विशेषणावरती प्रश्न विचारला गेलाय. इथं बघा राम, राम एकवचनी होता. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे एकवचनी शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. म्हणजे इथं विशेषणावरती प्रश्न विचारला गेला, शब्दाच्या जातीवरती प्रश्न विचारला गेलाय. तर यामध्ये नाम साधित विशेषण होईल का? नाही. गुण साधित विशेषण नाही होणार. त्यानंतर सर्वनामिक विशेषण नाही. ठीक आहे. त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल समान घटित विशेषण होत आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे. पुन्हा काळावरती प्रश्न आलाय. पुन्हा आपल्याला जसं सांगितल्याप्रमाणे काळ हा एक टॉपिक महत्वाचा आहे, वचन हा एक टॉपिक महत्वाचा आहे. तर जे टॉपिक सांगितले ना त्याच्यावरतीच वारंवार प्रश्न इथे रिपीट झालेला आपल्याला बघण्यासाठी भेटत असतात. त्या हेतूने तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला या टॉपिकला अनुसरून किंवा ज्या पण क्वेश्चन पेपर आहेत याच्यावरती कसे प्रश्न विचारले गेले आहेत, त्यांची उत्तरं कशी आली हे जरी बघितलं तर तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून येईल. कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास होईल आणि तुमचा स्कोर जास्तीत जास्त वाढणार आहे. त्यासोबत बहुतेक विद्यार्थ्यांची कॉल SMS मला वारंवार येत असतात आणि आपला जो कट ऑफ आहे कितीपर्यंत जाईल सातारा अहमदनगर या जिल्ह्याचा हे विचारत असतात. तर बघा आता सांगतोय सातारा जिल्ह्याचा कट ऑफ थोडासा जास्त जाणार आहे अहमदनगर जिल्ह्यापेक्षा. कारण अहमदनगर या जिल्ह्यासाठी ज्यांनी पण अर्ज केले त्यांच्यासाठी यावर्षी एकदम चांगली संधी आहे. कारण एका पदासाठी फक्त 40 ते 41 या दरम्यामध्ये अर्ज आलेले आहेत. म्हणजे एका पदासाठी एवढं कॉम्पिटिशन असणार आहे. हेच सातारा जिल्ह्यासाठी 70 ते 80 एवढं कॉम्पिटिशन असणार आहे मित्रांनो. म्हणजे एका पदासाठी 70 ते 80 एवढे अर्ज आलेले आपल्याला बघण्यासाठी भेटलेले आहेत. या हेतूने जर म्हटलं तर साताराचा जो कट ऑफ आहे थोडासा जास्त लागू शकतो. एवढा पण जास्त लागणार नाही. जर तुमचं टार्गेटच 70 जरी असेल तरी तुमचं इथं सिलेक्शन व्हायला काहीच हरकत नाही मित्रांनो. कारण लेटेस्ट जर नाशिक जिल्ह्याचे पेपर बघितले तर नाशिक जिल्ह्यासाठी आपल्याला 10 जागांसाठी इथं जर म्हटलं तर 14 ते 15 एवढं कॉम्पिटिशन होतं विद्यार्थ्यांचं. आणि एवढंच नव्हे तर 150 विद्यार्थ्यांपैकी एकालाही ठीक आहे याच लेवलचा पेपर होता, एकालाही 60 मार्काच्या वरती क्वेश्चन म्हणजे 60 मार्काच्या वरती मार्क इथे मिळालेले नाहीयेत. त्या हेतूने जर आपण साताऱ्याचा जरी विचार केला तर ज्यांची पण बेसिक तयारी त्यांनीच हा अर्ज भरलेला आहे. जास्त कोणी जास्त यामध्ये अर्ज भरलेले नाहीयेत. त्याच्यामुळे 70 पर्यंत जरी मार्क मिळाले तरी तुमचं सिलेक्शन होण्याची इथं माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार 90% तरी चान्स आहेत मित्रांनो. कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आणि 65 प्लस जरी स्कोर केला किंवा 60 जरी स्कोर केला तरी 80% तुमचं सिलेक्शन होईल अशा प्रकारचा माझा एक अंदाज आहे. तर तुमच्यासाठी साताऱ्यासाठी अतिशय चांगली संधी आहे. आणि अहमदनगरसाठी जर म्हटलं तर तुम्हाला इथं जरी 60 मार्क पडले तरी तुमचं इथं 100% सिलेक्शन होण्याचे चान्सेस असणार आहे. या हेतूने तुम्ही तुमची तयारी व्यवस्थितच चालू ठेवा मित्रांनो. अतिशय चांगली तुमच्यासाठी यावर्षी संधी असणार आहे. ठीक आहे. आणि ही नोकरी परमनंट असते. कुठे ना कुठे नोकरी लावून घ्या. त्यानंतर तुम्ही मोठ्या परीक्षेची तयारी करत असाल, दुसऱ्या गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत असाल, ती तयारी चालूच असू द्या परंतु कुठे ना कुठे लागणं हे महत्वाचं असतं. जी पण नोकरी आहे, जी पण संधी आहे ती हातात घालून घ्या. त्यानंतर पुढे तुमचं जे पण करिअर आहे ते चालूच ठेवा, अभ्यास चालूच ठेवा. ठीक आहे. इकडे पण वेळ द्या, तिकडे पण वेळ द्या. नाहीतर ही पण नोकरी हातातून जाईल आणि ती पण नोकरी हातातून जाईल. ठीक आहे. त्यामुळे वारंवार सांगतो कुठं ना कुठं जी पण नोकरी मिळत असेल ती करून घ्या, तिला जॉईन होऊन घ्या. ठीक आहे. तिथं काळ ओळखण्यासाठी इथं प्रश्न विचारला गेलाय. मी पत्र लिहित असेन. ठीक आहे. तर काळ ओळखायला सांगितलेला आहे. असेन हा शब्द आलेला आहे मित्रांनो. हे आपण ट्रिक्स सांगितलेल्या आहेत आपल्या नोट्समध्ये किंवा मागील मराठीच्या क्लासमध्ये. याच्यावरतून तुम्ही देखील इथे ओळखू शकता. पूर्ण भविष्यकाळ होईल का? नाही. त्यानंतर पूर्ण अपूर्ण काळ इथं होणार नाही. त्यानंतर पूर्ण भूतकाळ होईल का? नाही. तर अपूर्ण भविष्य काळ हे वाक्य आहे. कारण इथं असेन हा शब्द इथं आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर चला पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न काय दिलेला आहे? तर बघा आपल्याला इथे जर म्हटलं तर जात ओळखायला सांगितलेलं आहे. शब्दाच्या जातीवरतीच इथं प्रश्न विचारला गेलाय. सांगितल्याप्रमाणे वर्क वेल कंपनी ही जर म्हटलं तर आळशी आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. एखादा टॉपिक घेतला का त्या टॉपिक वरतीच 4-5 प्रश्न लगपाट विचारून टाकते. त्या हेतूने तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा. तुमची तयारी चांगली असेल तर तुमची जरी थोडी प्रॅक्टिस असेल, जरी तुमचा कमी अभ्यास असेल तरी तुमचे जो स्कोर आहे वाढवण्यासाठी तुम्हाला इथं नक्कीच मदत होणार आहे. तर बघा प्रश्न काय दिलेला आहे? झाडाखाली या शब्दाची जात ओळखायला सांगितलेलं आहे. तर बघा आपल्याला हे वाक्य दिलेलं आहे. मागे पुढे क्वेश्चन विचारते. वाक्य पहिले द्यायला पाहिजे आणि त्यानंतर आपला प्रश्न मागे विचारायला पाहिजे. परंतु थोडं उलटे पालटे क्वेश्चन आपल्याला इथे बघण्यासाठी भेटते. वर्क वेलचा टाईपच आहे. तर बघा पुढे आपल्याला क्वेश्चन विचारलाय आणि मागे वाक्य दिलंय.
तर बघा इथं आपल्याला वाक्य दिलंय, ठीक आहे. इथं म्हटलेलं आहे, इथं कोंडिबा, ठीक आहे. कोंडिबा झाडाखाली शांत झोपला होता. तर झाडाखाली या शब्दाची आपल्याला जात ओळखायला सांगितलेली आहे. तर नाम होईल का? यामध्ये नाम तर होणार नाही, कारण झाडाखाली म्हटलेलं आहे. कोंडिबा झालं असतं नाम, ठीक आहे. तर हे तर होणार नाही. सर्वनाम होईल का? नाही, ठीक आहे. तर हे होईल शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय होतं का? तर यामध्ये आपल्याला समजून येतं झाडाखाली अशा प्रकारचं दिलेलं आहे. तर हे शब्दयोगी अव्यय, ठीक आहे. विशेषण होईल का? नाही. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील आपल्याला अव्ययाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे पण आपल्याला क्रियापद म्हणा, अव्यय म्हणा, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर बघा अव्ययावरती प्रश्न आलेला मित्रांनो. तर अव्यय कोणतं विचारलंय बघा. इथं एक वाक्य दिलेलं आहे. तर वाक्य कोणतं दिलंय? वाघ माझ्या समोरून गेला, अशा प्रकारचं वाक्य दिलेलं आहे. तर या वाक्यातील आपल्याला काय म्हटलेलं आहे? अव्ययाचा प्रकार ओळखा. यामध्ये जर म्हटलं तर उभयनव्य अव्यय दिले, शब्दयोगी दिले, त्यानंतर केवळ प्रयोगी आणि क्रियाविशेषण अव्यय, ठीक आहे. हे जे पण अव्ययाचे प्रकार आहे हे सर्व दिलेत. तर लगेच समजून येईल. इथं आपल्याला जर म्हटलं तर वाघ माझ्या समोरून गेला, या वाक्यातील आपल्याला अव्ययाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. तर शब्द योग्य अव्यय इथं येतं. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल, हे आपल्याला सांगतील. पुढे जर म्हटलं तर शब्दाचा प्रकार ओळखा, ठीक आहे. आपल्याला शब्दाचा प्रकार ओळखायला सांगितलेला नंतर. तर हे नंतर जर म्हटलं तर आपल्याला हे नंतर ह्या शब्दाचा प्रकार कोणत्या शब्दाचा प्रकार आहे? हा उभयनव्य अव्यय आहे का? नाही, ठीक आहे. सर्वनाम नाही. त्यानंतर केवळ प्रयोगी नाही, ठीक आहे. तर हे आहे शब्दयोगी, ठीक आहे. कारण नंतर जसं की मी नंतर आलो, त्यानंतर जर म्हटलं तर तुझ्या नंतर, अशा प्रकारचं हे जे आहेत शब्दयोगी आहेत ते आपण इथं समजू शकतो, किंवा कशाच्याही नंतर हे जोडून येतं, त्याच्यामुळे आपण शब्दयोगी आपण हे सांगू शकतो, ठीक आहे. चला पुढील प्रश्न. पुढे जर म्हटलं तर पुन्हा आपल्याला अव्ययाचा प्रकार ओळखायला सांगितले तुम्हाला. यामध्ये वर्कवेल ही कंपनी एखादा टॉपिक धरला का त्या टॉपिक वरती खूप वेळा जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आपल्याला बघण्यासाठी भेटतात, आणि हे आपल्यासाठी थोडं चांगलं आहे. कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास होऊन जातो, ठीक आहे. आपल्याला काय दिलंय? चाकू मुले, ठीक आहे. चाकू मुले हे दिले. आता चाकू मुले या शब्दाचा आपल्याला अव्ययाचा प्रकार इथं ओळखायला सांगितलेला आहे. तर चाकू मुले जर म्हटलं तर आपल्याला हा देखील शब्दयोगी, कारण इथं मुले हे अशा प्रकारचं इथं सांगते, जोडून आलेले आहे, ठीक आहे. चाकू मुले, त्यामुळे उभयनव्य होईल का? नाही. क्रियाविशेषण नाही. त्यानंतर केवळ प्रयोगी हे देखील होणार नाही. तर शब्दयोगी हे आपल्याला इथं प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे जर म्हटलं तर शब्दयोगी, बघा किती आळशीपणा इथं केलेला आहे. इथं पण शब्दयोगी, इथे पण शब्दयोगी, इथे पण शब्दयोगी. म्हणजे आळशीपणाचं जर म्हटलं तर इथे वरती पण हा पण प्रश्न शब्दयोगी. म्हणजे जेवढे पण 4-5 प्रश्न विचारलेत यामध्ये शब्दांच्या जातीवरती, सगळ्यांचं उत्तर शब्दयोगी. एवढा पण आळशीपणा नसायला पाहिजे. परंतु काही अडचण नाही. वर्कवेलने पेपर घेतले, तुम्हाला याच टाईपचे प्रश्न विचारले जातील, आणि पॅटर्न हाच असणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी आपण 1-2 नव्हे तर 30 ते 32 प्रश्नपत्रिका वर्कवेलच्या तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोय, अतिशय कमी किमतीमध्ये. सांगितल्याप्रमाणे यामध्ये तुम्हाला या सर्व क्वेश्चन पेपर भेटतील. यामध्ये 44 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आहेत तसे बघायला गेलं तर. 44 क्वेश्चन पेपर धरून चाला, 4 ते 5 विषयांच्या नोट्स धरून चाला. यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली ₹198. या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा व्हॉट्सअपवरती. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व स्टडी मटेरियल, या विषयांच्या नोट्स, त्यासोबत हे सर्व आपल्याला क्वेश्चन पेपर 44 हे सर्व व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये सेंड केले जातील. यांचा लाभ घ्यायला तुम्ही विसरू नका. अतिशय या महत्त्वाच्या असणार आहेत. तर बघा अशा प्रकारे जर म्हटलं तर लिपिक या पदासाठी टोटल जर विचार केला तर 15 प्रश्न आय थिंक विचारले गेलेत, जे की आपण यामध्ये बघून घेतले, ठीक आहे. तर या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर बाकीचे जे मागचे आपले जे शिपाई पदाचे टॉपिक आहेत ते सारखेच आहेत, फक्त यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला 1-2 जे टॉपिक आहेत ते वेगळे बघण्यासाठी भेटले. ते टॉपिक कोणते इथं मी तुम्हाला नोट करून दिलेत. बघा यामध्ये जर म्हटलं तर त्यानंतर बघा थोडंसं वरती आल्यानंतर ते टॉपिक आपल्याला इथं बघण्यासाठी भेटतील. इथं विभक्ती, ठीक आहे. विभक्तीवरती प्रश्न विचारला गेला. प्रत्ययाला आपल्याला या टॉपिक वरती प्रत्यय, विभक्ती या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटतील, ठीक आहे. तर संपूर्ण तुम्हाला समजून आलं कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्ही फक्त क्वेश्चन पेपर बघा. क्वेश्चन पेपर लेटेस्ट झालेला सर्व क्वेश्चन पेपर चाला. तुम्ही जर दिवसाला 2-2 क्वेश्चन पेपर जरी सोडवले
तरी तुमचा अभ्यास बऱ्यापैकी होऊन जाईल. तुम्हाला टॉपिकचं एक नॉलेज येऊन जाईल की नक्की कोणकोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले जातात. आणि तुम्ही 2-3 क्वेश्चन पेपर जरी वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या बघितल्या तर जो सारखापणा आहे मित्रांनो, जवळपास 80 ते 90% माझ्या अंदाजानुसार तर 90% सारखापणाच आहे. परंतु तुम्ही देखील बघितलं तर तुम्हाला समजून येईल सारखापणा हा तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. आणि वर्कवेलचं कोणतंही बघा, जीके जीएस मध्ये जरी बघा तर एका ठिकाणी जर म्हटलं तर कोविड-19 वरती जीके वरती प्रश्न विचारले गेलेत आणि लगपाठ 4 ते 5 प्रश्न कोविड-19 वरतीच विचारले गेलेत. एवढा देखील आळशीपणा नसायला पाहिजे. आणि हे जे जीके वरती प्रश्न, जीके जीएस आपण ज्याला बोलतो, बँकिंग सोडता, ठीक आहे. तर यावरती फक्त कोविड वरतीच प्रश्न विचारले गेलेत आणि ते पण 4-5 प्रश्न. म्हणजे अशा प्रकारचं हे यांचं काम आहे आणि या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन पेपर बघण्यासाठी भेटतात. आता जीके जीएस वरती कोणता प्रश्न कुठून विचारला जाईल हे आपल्याला सांगता येत नाही. परंतु मराठी झालं, इंग्रजी झालं, गणित म्हणा, बुद्धिमत्ता म्हणा, संगणक म्हणा, हे जे महत्वाचे टॉपिक आहेत हे मोजकेच टॉपिक आहे आणि त्याच्यावरतीच तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आता यामध्ये मी तुम्हाला 5 ते 6 टॉपिक दिले, त्याच्यावरतीच तुम्हाला टोटल जर म्हटलं तर 15 प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपण इथं थोडक्यात जरी कॅल्क्युलेशन केलं तर प्रत्येक टॉपिक वरती कमीत कमी 3 ते 4 प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित ते टॉपिक अभ्यासणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. पुन्हा पुढे जर म्हटलं तर पुन्हा अजून एक क्वेश्चन पेपर मी इथं ओपन करून घेतलेले तर थोडक्यात, कारण कमी वेळात, आता कमी वेळ ऑलरेडी एकाच व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या हेतूने आपण पुन्हा अजून एक थोडक्यात क्वेश्चन पेपर इथं ओपन करून घेतलेले आहेत. यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन आलेले ते तुम्हाला इथं समजून येईल. हा जर म्हटलं तर वेगळ्या जिल्ह्याचा पेपर आहे, परंतु सारखेपणा किती आहे ते तुम्हाला इथं समजून येईल. बघा, हा देखील पेपर वर्कवेल नावाच्या कंपनीनेच घेतलाय. इथे काळावरती पहिलाच प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे. आपल्याला इथं खालीलपैकी कोणते भूतकाळातील आपल्याला वाक्य ते विचारलं होतं, तर यापैकी ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर सुरेश म्हणता इथं बघा, सुरेश गीत गात होता या वाक्यातील आपल्याला पुन्हा काळ विचारलाय. ठीक आहे. काळावरती प्रश्न विचारलाय. ऑलरेडी जे आपण महत्वाचे टॉपिक इथं आतापर्यंत नोट करत आलो त्यामध्ये काळ हा आपण ऑलरेडी टॉपिक नोट केलेला आहे, त्याच्यावरतीच इथं प्रश्न विचारले आहेत. याच्यामध्ये एखादा वेगळा टॉपिक इथं आढळतोय का तो आपण बघूयात. तर बघा, यामध्ये आपल्याला जर म्हटलं तर काळ ओळखायला सांगितलंय, अपूर्ण आपल्याला वर्तमान काळ होईल का नाही, तर इथं होते अपूर्ण भूतकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे दिलंय, मी पुस्तक वाचत असे या वाक्यातील काळ ओळखा. बघा किती आळशीपणा इथं. 3 वाक्ये, 3 आपल्याला प्रश्न दिले आणि ते पण काळावरतीच. आणि यामध्ये जर म्हटलं तर सर्व जर म्हटलं तर जवळपास इथं बघा, सर्व भूतकाळातील वाक्य, इथं पण भूतकाळ, इथे पण भूतकाळ, इथे पण भूतकाळाचं वाक्य, ऋतुभूतकाळ. ठीक आहे. मी पुस्तक वाचत असे, असे हा शब्द आलेला आहे. मागील देखील याच टाईपचा प्रश्न आला होता. तुम्ही जर पहिली शिपाईची क्वेश्चन पेपर आपण सोडवली आता या व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये असे, असेल या टाईपचा प्रश्न विचारला होता. ठीक आहे. तर बघा, इथे देखील आणि तिथे देखील आपलं रीतिभूतकाळाचं वाक्य होतं. तर बघा किती आळशीपणा आहे. एका शिफ्टला, म्हणजेच जे शिफ्टला तुम्हाला शिपाईचा पेपर म्हणा नाही तर दुसरा पेपर म्हणा, जे टॉपिक आहेत किंवा ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात ते सुद्धा बदलते नाही. म्हणजे बघा, या टाईपचे प्रश्न विचारले जातात. एकत्रित तुम्हाला सर्वात महत्वाचं सांगण्यामागचा उद्देश काय आहे की तुम्ही क्वेश्चन पेपर अभ्यासा. क्वेश्चन ज्या मागील प्रश्नपत्रिका आहेत त्या व्यवस्थित सोडवा. त्याच्यावरती जे टॉपिक आहेत ते नोट करा आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यानुसार अभ्यास करा. त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचा स्कोर नक्कीच वाढणार आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजून आलं. पुढे बघा, पुढे बघा, विशेषण. आता इथं शब्दांच्या जातीला सुरुवात झाली. शब्दांच्या जातीला सुरुवात झाली म्हणजे तुम्हाला माहिती आहे कमीत कमी 4-5 प्रश्न नक्कीच विचारले जाणार. इथे विशेषण, आपल्याला विशेषण बनवायला म्हटलेलं आहे खेडे. खेडेचं जर म्हटलं तर आपल्याला खेडी होईल का नाही, खेडेकरी, त्यानंतर खेडेवाला, तर खेडवळ होईल. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आहे. झालं एक. आपल्याला शब्दांच्या जातीवरती दुसरा प्रश्न लगेच, शब्दाची जात ओळखा. इथं 50 दिलेलं आहे. 50 हे आपल्याला विशेषण सांगते. ठीक आहे. कारण सर्वनाम तर होणार नाही, विशेषण होतं क्रियापदे होणार नाही, क्रियाविशेषण अवयवी होणार नाही. तर इथं 50 हे झालं विशेषण. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आहे. 2 प्रश्न झाले. पुढे बघा, लगेच आता विशेषणावरतीच प्रश्न विचारले चालेत, कारण इथे विशेषण बनवायला सांगितलं. इथं आपल्याला शब्दाची जात ओळखायला सांगितलं, याचं देखील विशेषणच आपल्याला पर्याय बघण्यासाठी भेटलं. त्यानंतर पुन्हा इथे जर म्हटलं तर खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही, पुन्हा विशेषणावरतीच इथं प्रश्न विचारला गेलाय. म्हणजे शब्दाच्या जातीमध्ये देखील विशेषण, इथं एखादा टॉपिक घेतला तर सांगितल्याप्रमाणे वर्क वेल एवढा म्हणजे एवढा
आळशीपणा असतो ना, की एक टॉपिक घेतला की त्याच्यावरतीच प्रश्न तुम्हाला 2-4 बघण्यासाठी भेटतात. एवढंच नाही की जीकेचं देखील उदाहरण सांगितलं तुम्हाला. ज्या क्वेश्चन पेपर आय थिंक ज्यांनी पण जुन्या क्वेश्चन पेपर घेतला असेल त्यांनी चाळले असेल तर त्यांना ऑलरेडी माहिती असेल आपल्याकडून जुन्या क्वेश्चन पेपर घेतले असतील त्यांना, की जे कोविडचं 1-2 ठिकाणी प्रश्न विचारले गेलेत आणि तेच जे प्रश्न त्याच टाईपचे प्रश्न 3-4 लगपाठ विचारले गेलेत आणि बाकीचे जीके वरती प्रश्नच नाही. म्हणजे फक्त जीके वरती कोविड-19 वरती प्रश्न आले आणि तेच 3-4 विचारलेत. एवढं अशा प्रकारचे या टाईपचे प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करू नका. व्यवस्थित जे टॉपिक आहेत ते तुम्ही नोट करा. तुमच्यासाठी चांगली संधी आहे आणि चांगलं हे ऑप्शन असणार आहे. कारण याच्यामध्ये क्वेश्चन पेपरनुसार अभ्यास केला तर तुमचा स्कोर वाढणार आहे. तुम्ही बाकीचा फापट पसारा करत बसला. मराठीची जर म्हटलं तर टोटल 37 टॉपिक आहे. तर 37 टॉपिक करण्यापेक्षा जे 5 ते 7 टॉपिक मी तुम्हाला देतोय किंवा क्वेश्चन पेपरमध्ये वर्कवेलनी विचारले आहेत वारंवार, त्याच्यावरती 90% भर दिला, बाकीच्या याच्यावरती 10% भर दिला तर तुमचा स्कोर नक्कीच 90% इथं वाढणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ते हेतूने क्वेश्चन पेपर वारंवार मी तुम्हाला सांगत असतो, जेवढा क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवाल, रिव्हिजन करणार, टॉपिक नोट करून घेणार, तेवढा तुमचा स्कोर इथं वाढणार आहे. आणि कमी दिवसात अभ्यास करण्यासाठी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन पेपर व्यवस्थित अभ्यासणं. तर आपल्याला खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेलाय. तर 100 हे तर होणार नाही. स्वच्छता आपल्याला होईल का? तर विशेषण नाही म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर विशेषण नाही हा शब्द नाही. 100 तर होईल. त्यानंतर सुंदर होईल आणि वाईट देखील होईल. तर स्वच्छता ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढे बघा आता वचनाला सुरुवात झाली. वचनवरती प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे. तर बघा वचनवरती आपण बघूया. तर बघा गोरा या शब्दाचे आपल्याला अनेक वचन टिंब असे आहे. म्हणजे अनेक वचन ओळखायला सांगितलेले आहे. तर गोरा या शब्दाचं जर म्हटलं तर गोरे हे अनेक वचन होतं. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे आपले योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला पुढे काय म्हटलेलं पुन्हा आपल्याला अनेक वचनावरती प्रश्न विचारला गेलाय. शब्द दिलेला आहे कवी या शब्दाचे अनेक वचन. अनेक वचनावरतीच प्रश्न विचारला गेलाय. पुन्हा पुढे जर म्हटलं तर वचनावरती प्रश्न विचारला गेलाय. म्हणजे खूप वेळा प्रश्न त्याच्याच टाईपचे प्रश्न विचारले जातात. आता इथे देखील जर एकत्रित आपण बघितलं अनेक वचन, त्यानंतर इथे अनेक वचन आणि पुढे जो आपला प्रश्न विचारलाय ग्रंथ नामाचे वचन ओळखा. आता इथं आपल्याला अशा प्रकारचं ग्रंथ नाम दिलंय. याचं देखील म्हटलं तर उत्तर अनेक वचन आहे. म्हणजे बघा अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला वर्कवेलनी लेटेस्ट क्वेश्चन पेपर आहेत रत्नागिरीच्या याच्यामध्ये विचारले आहेत. बाकीच्या भांडाराच्या म्हणा नाही तर बाकीच्या ठाण्याचे क्वेश्चन पेपर म्हणा त्याही अभ्यासा आणि त्याच्यानुसार अभ्यास करा. तर या टाईपचे प्रश्न विचारले गेलेत. कवी या शब्दाचे अनेक वचन जर म्हटलं तर कवी हेच होतं. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. एक वचन देखील कवी आणि अनेक वचन देखील कवीच. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं ग्रंथ या नामाचे वचन ओळखायला सांगितलेलं एक वाक्य दिले आणि त्यातील ग्रंथ हा शब्द या नामाचे वचन आपल्याला ओळखायला सांगितले. तर हे अनेक वचन आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक जर म्हटलं तर सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न. पुढे बघा 4 नंबरचा प्रश्न देखील आपल्याला अनेक वचनावरती प्रश्न विचारला गेला. म्हणजे बघा वचन. ठीक आहे. वचनामध्ये आपल्याला अनेक वचनावरती प्रश्न विचारले जातात आणि ते पण 4 प्रश्न अनेक वचनावरतीच प्रश्न विचारले गेलेत. अनेक वचनी शब्द ओळखा. तर यामध्ये गळा होईल का नाही तर शाळा हा अनेक वचनी शब्द आहे. मळा देखील होणार नाही, विटा देखील होणार नाही. शाळा हा अनेक वचनी शब्द आहे. ठीक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय आणि हा एक वचनी देखील आपल्याला शब्द आहे हे देखील लक्षात ठेवायचंय. गळा हा एक वचनी शब्द आहे आणि अनेक वचनी गळे हा शब्द आहे. त्यासोबत जर म्हटलं तर मळा, मळे. ठीक आहे. त्यानंतर विटा आणि त्यासोबत इथं विळा दिलाय आणि विळे. ठीक आहे. हे आपल्याला अनेकवचनी शब्द सांगतील. तर अनेकवचनी आणि एकवचनी हे आपल्याला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. एकदा नजरेखालून जरी घातले ते शब्द तरी आपल्याला लगेच माइंडसेटमध्ये ते बसून जातं आणि त्यानुसार आपण कोणताही प्रश्न आला तरी तो सोडू शकता. ठीक आहे. तर चला पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे संधी. आता संधीला सुरुवात झाली बघा. तर संधीला सुरुवात झाली. संधीवरती कमीत कमी 3 तरी प्रश्न विचारलेले असणार. बघा इथं जर म्हटलं तर आपल्याला संधी विग्रह करा. स्वल्प हा शब्द दिलेला आहे. स्वल्प या शब्दाची संधी विग्रह जर म्हटलं तर सु प्लस अल्प होतं. ठीक आहे. सु प्लस अल्प. तर बघा इथं आहे का नाही, इथे देखील नाही. तर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुन्हा जर म्हटलं तर आपल्याला एक 2 शब्द दिलेले आहेत. याच्यापासून जर म्हटलं तर संधियुक्त. संधियुक्त आपल्याला विग्रह कोणता इथे आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. ठीक आहे. तर बघा इथं पुनर आणि इथं बघा शब्द काय दिलाय पुनर प्लस जन्म अशा प्रकारचा दिलाय. तर याच्यापासून काय होतं
पुनर्जन्म. ठीक आहे, पुनर्जन्म शब्द तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, काही शोधण्याची गरज नाही, हे होणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर इथं आपल्याला बघा संधी प्रकार ओळखायला सांगितले. इथं आपल्याला दिक आणि दिक प्लस पाल दिले. ठीक आहे, तर याचा आपल्याला संधीचा प्रकार ओळखायला सांगितलाय. तर ही जर म्हटलं तर इथं संधी प्रकार कसं ओळखतात हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, आपण टॉपिक नुसार घेतलेले आहेत आपल्या नोट्समध्ये. याच्यानुसार जर म्हटलं तर ही व्यंजन संधी आहे. स्वर संधी, व्यंजन संधी, त्यासोबत अनुनासिक संधी, विसर्ग संधी हे कसे ओळखायचे याच्या प्रत्येक व्याख्या आहे आणि त्याचं उदाहरण आपण दिलेलं आहे आपल्या नोट्समध्ये. याच्यावरतून जर म्हटलं तर आपल्याला इथे व्यंजन संधी दिसत आहे. ठीक आहे, व्यंजन कशावरतून तर या संधी ही जी संधी गेली ह्याच्यावरतून आपल्याला लगेच समजून येतं. याच्यावरतून ही आपल्याला सांगते व्यंजन संधी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता पुढे जर म्हटलं तर इथं वर्णाला इथं सुरुवात झालेली मित्रांनो, वर्णाचा प्रकार कोणता, ह शब्द दिलेला आहे. तर ह जर म्हटलं तर हा महाप्राण हे आपल्याला माहिती आहे, दुसरे पर्याय देखील बघण्याची गरज नाही. पुन्हा वर्णाचा प्रकार ओळखण्यासाठी तुम्हाला सांगितलं वर्ण, त्यानंतर आपल्याला स्वर आणि व्यंजन याच्यावरती प्रश्न विचारले जातात. हे टॉपिक अभ्यासा, तर याच्यावरतीच प्रश्न विचारले गेले. एकही टॉपिक असा वेगळा अजून आलेला नाहीये. बाकीचा आपण पुढील जेव्हा मराठीचा दुसरा भाग बघणार आहे त्याच्यामध्ये तर अजून डिटेलमध्ये जाणून घेऊया, म्हणजे 2 तासामध्ये तुमचं मराठी क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तर बघा हा क्लास 1 तासाचा घेऊया आणि दुसऱ्या अजून याच टाईपचा प्रश्न, याच टाईपचे महत्त्वाचे टॉपिक त्याचा दुसरा क्लास घेऊया, जेणेकरून तुमचे 2 क्लासमध्ये तुमची मराठी पूर्ण होऊन जाईल. इथं आपल्याला वर्णाचा प्रकार इथं विचारलाय, तर यामध्ये हे संयुक्त स्वर आहेत हे आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आहे. तर चला पुढे जर म्हटलं तर पुन्हा आपल्याला खालील व्यंजन मराठी व्याकरणात मानल्या गेलेल्या आपल्याला याच्याविषयी कोणत्या गटात ते आहे ते आपल्याला विचारले. ध शब्द दिलेला आहे, तर ध जर म्हटलं तर आपल्याला त गटामध्ये दिले. ठीक आहे, क च त प हे जे गट आहेत त्याच्यानुसार प्रश्न विचारले गेले. ठीक आहे, त्यानंतर इथं जर म्हटलं तर आपल्याला व्यंजन गटात कोणत्या वर्गात येतो हे विचारले. तर हे बेसिक लेवलचे जे पण ऍज इट इज आपण नोट केलेले असतात ना त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेत. हे ज्यांनी पण जसं लक्षात ठेवलं असेल त्याच्यानुसार प्रश्नाची उत्तर देऊ शकतो. तर ऑप्शन डी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुन्हा पुढे जर म्हटलं तर व्यंजनावरती आपल्याला इथं प्रश्न विचारला गेला. ठीक आहे, व्यंजनावरती जर म्हटलं तर इथं आपल्याला घर्षक हा शब्द दिलाय, तर व्यंजन कोणता तर आपल्याला सांगता येईल स. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर जोडाक्षरावरती प्रश्न विचारला गेलाय, खालपैकी कोणते 2 वर्ण जोडाक्षर आहेत. याच्यापैकी जर म्हटलं तर जोडाक्षर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे कोणते आहेत. ऑप्शन डी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जर म्हटलं तर बघा आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात, तर वर्ण म्हणतात. म्हणजे पूर्ण व्याख्याच वर्णाची विचारले. बघा वर्ण, व्यंजन, स्वर याच्यावरती प्रश्न विचारले गेले. त्यानंतर पुढे बघा रत्नागिरी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो, तर याच्यावरती प्रश्न विचारला गेला. ठीक आहे, म्हणजे या टाईपचा प्रश्न म्हणजे GK GS ला इथं सुरुवात झाली. ठीक आहे, तर यामध्ये जर म्हटलं तर बघा अशा प्रकारचे मराठीवरती प्रश्न विचारले गेलेत. पुन्हा आपण जर म्हटलं तर एकूण 3 प्रश्नपत्रिकांचं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमाने बघितलं मराठी या विषयाचं. ठीक आहे, या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो. संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात संपूर्ण स्वरूप तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठीवरती कमीत कमी 15 प्रश्न, इंग्रजीवरती कमीत कमी 15 प्रश्न, गणितावरती कमीत कमी 15 प्रश्न, बुद्धिमत्तावरती कमीत कमी 10 प्रश्न आणि संगणकावरती तुम्हाला कमीत कमी 10 प्रश्न. बाकी बँकिंगवरती, सहकार, अर्थव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था वगैरे याच्यावरती 15 प्रश्न, 15 नाही तर 20 प्रश्न धरून चला, 15 ते 20 प्रश्न. आणि GK GS वरती यामध्ये पूर्ण GK GS यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल हे सर्व झाले एकत्रित त्याच्यावरती 5 ते 6 प्रश्न. हा झाला तुमचा संपूर्ण वर्क वेल या पॅटर्न नुसार अभ्यासक्रम DCC बँक वरती सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यासाठी. ठीक आहे, तर याप्रमाणे तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्यानुसार तुम्हाला कोणत्या विषयावरती किती भर द्यायचा, किती टाइम द्यायचा हे आता तुम्ही ठरवा. कारण काही विद्यार्थी जर म्हटलं तर फक्त बँकिंग, सहकार, ग्रामीण अर्थव्यवस्था इकडे भर देता. याच्यापैकी तुम्हाला या विषयांवरती किती प्रश्न विचारले जात आहेत त्या मागील क्वेश्चन पेपर तुम्ही चाळा, त्यानंतर तुम्हाला समजून येईल. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून घ्या. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.